बदलापूर येथील शाळेतील 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटरबाबत एक खळबळजनक माहिती समोर आली। न्यायालयीन चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलंय। या बनावट चकमकीतील 5 पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केलाय। त्यामुळे हे 5 पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे यांच्या मृत्यूसाठी आता जबाबदार आहेत असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आलंय। या अहवालात म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाहीत, मात्र पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता। मात्र या अहवालामुळे आता पोलिसांचं पितळ उघडं पडलं। शिक्षा झाली पाहिजे नाराज आम्हाला त्याच्याविषयी मनात शंका असण्याचं काहीच कारण नाही, पण जे याच्यातले आणखी आरोपी होते हे आरोपी समोर येऊ नये किंवा त्याची वाच्यता होऊ नये म्हणून अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाला असा आमचा ठाम आरोप आहे। आणि मला वाटतं चौकशी डिटेल्स झाली तर नक्की याच गोष्टी समोर येतील। संस्थेला संरक्षण द्यावं, संस्थेतल्या लोकांना संरक्षण द्यावं म्हणून अक्षय शिंदेचाच आवाज बाहेर येऊ नये अशा प्रकारची खबरदारी त्यावेळेस घेतली असावी अशी शंका त्यावेळेस व्यक्त केली आणि आज आम्ही व्यक्त करतो। आणि मला वाटतं आता चौकशी हे सगळं समोर येत आहे। जे महाविकास आघाडीचे लोक होते त्यांनीच बदलापूरच्या घटनेमध्ये जाऊन आरोपीला फाशी द्या, आरोपीला शिक्षा द्या आणि ही काय आता दुटप्पी भूमिका घेत आहे। म्हणजे राजकारण कोणत्या स्तरावर गेलं हे बघितलं पाहिजे। आता एन्काउंटर आहे की नाही हे तर कोर्ट बघेल, पण यांची भूमिका ही मात्र क्षणोक्षणी बदलत असते हे मात्र तुम्ही आम्ही बघितलं।